जागा वाटपाबाबत चर्चेसाठी रात्री 11 वाजता मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यामधील महामार्गावरील खड्डे वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड क्विक हार्डनर M60 तंत्रज्ञानाचा वापर। भिवंडी नाशिक रस्त्याची उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार। मुंबई अहमदाबाद हायवे मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांना थांबवण्यासाठी पार्किंग लॉट तयार करण्याचे निर्देश। रस्ते दुरुस्तीच्या कामामध्ये हयगय नको, नागरिकांना वाहतूक कोंडीपासून तत्काळ दिलासा द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यंत्रणांना आदेश। गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास खड्डे मुक्त करणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकरांना आश्वासन। लाडकी बहीण योजनेसाठी तयार केलेल्या नारी शक्ती ॲपला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद। आजवर 1,41,00,000 महिलांनी अर्ज केले, त्यापैकी 1,05,00,000 महिलांचे अर्ज अवघ्या 2 दिवसात मंजूर। नारी शक्ती ॲप्लिकेशनद्वारे लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारले, त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या वेगवान अंमलबजावणीला मोठं बळ मिळालं। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। लाडकी बहीण योजनेची डिजिटल अंमलबजावणी, त्यामुळे अंदाजे 4,567 झाडं वाचली आणि 68 करोड लिटर पाणी वाचलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी पैसे, पण जमिनीचा मोबदला द्यायला पैसे नाहीत। 1995 सालच्या खटल्यावरून सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला झापलं। राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश। सरकारी योजनांच्या प्रचारासाठी योजना दूत नियुक्त करण्यात येणार। 50,000 तरुणांना 6 महिन्यांसाठी दरमहा 10,000 रुपये दिले जाणार। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलं दर्शन। काळाराम मंदिर परिसरामध्ये कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर। गुलाबी बस आणि गुलाबी जॅकेटना अजितदादांचा दौरा चर्चेत। नाशिकच्या दिंडोरीमधून अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात। यात्रेदरम्यान नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी अजित पवारांनी साधला संवाद। लाडकी बहीण योजनेची जोरदार जाहिरातबाजी। दिंडोरीत अजित पवारांच्या कार्यक्रमस्थळी पावसामुळे प्रचंड चिखल। कार्यक्रमासाठी भुजबळांनी चिखलातून वाट काढत गाठला स्टेज, मात्र अजित पवारांसाठी मागवली गाडी। सरकारी नोकरीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करणाऱ्यांचा एबीपी माझाकडून पर्दाफाश। तब्बल 400हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना नोकरी। राज्यामध्ये अनेक बोगस प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याची शक्यता। सुराज्य अभियानाकडून राज्यपालांकडे चौकशीची मागणी। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून शासकीय नोकरी मिळवलेल्या आणि शासकीय प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या शासकीय यंत्रणेतील जबाबदार व्यक्तींवर कारवाई करा। आमदार बच्चू कडूंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून अधिकारी झालेल्या उमेदवारांवरती कारवाई व्हायला हवी। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर खऱ्या दिव्यांगांना संधी मिळायला हवी, दानवेंचं वक्तव्य। एबीपी माझाच्या बातमीनंतर बोगस दिव्यांग प्रमाणपत्राप्रकरणी वडेट्टीवारांकडून सखोल चौकशीची मागणी। बेजबाबदार मंत्र्यांचा भरणा, वडेट्टीवारांचा तानाजी सावंतांना टोला। या प्रकरणी एसआयटी नेमा, वडेट्टीवारांची मागणी। पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात तक्रार दाखल। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूजा खेडकरांना स्वतंत्र केबिन मिळावी यासाठी तहसीलदारांना धमकावल्याचा आरोप।
सरकारनं जर बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्यांचा बंदोबस्त केला नाही तर त्यांना आमच्या पद्धतीनं चोप देऊ, बच्चू कडूंचा इशारा. आमदार बच्चू कडूंकडून ई रिक्षा देणाऱ्याला मारलं. अंध अपंग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी दिलेल्या रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्या. या सगळ्या रिक्षा घेऊन अंध दिव्यांग व्यक्ती बच्चू कडू यांच्याकडे आले होते. उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रहारचा आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली तरीही बच्चू कडू लक्षवेधी मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम. पंतप्रधान आवास योजनेमधून घरकुलासाठी 1,60,000 रुपये मिळतात. मात्र तेवढ्या पैशामध्ये घरकुल होऊच शकत नाही. घरकुलाला 4 लाख रुपये मिळाले पाहिजे. खासदार निलेश लंकेंची मागणी. राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा 2 दिवसांनी घटला. आता मराठवाडा दौरा 13 ऑगस्टऐवजी 11 ऑगस्टपर्यंत असणार. प्रत्येक दिवशी 2 जिल्ह्यांना भेटी देऊन राज ठाकरे बैठका घेणार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा सुरू. आज हिंगोली दौऱ्यावरती असताना राज ठाकरेंनी औंढा नागनाथाचं दर्शन घेतलं. हिंगोलीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आगमनावेळी कार्यकर्त्यांचा गोंधळ. शासकीय विश्रामगृहाच्या पायऱ्यांच्या बाजूला लावलेले ग्रिल तुटले. हिंगोली विधानसभेमधून मनसेचे जिल्हा प्रमुख बंडू कुटे यांची उमेदवारी राज ठाकरेंकडून जाहीर. सर्वांची साथ असू द्या, सहकार्य करा, राज ठाकरेंचं आवाहन. दिल्लीमध्ये विधानसभेच्या रणनीतीसाठी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक संपन्न. पुढील महिनाभरामध्ये जागावाटप झालं पाहिजे यावर चर्चा झाल्याची माहिती. विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी प्रशासनाकडून तयारी सुरू. प्रशासनाचा मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसचे नेते 10 ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर. प्रभारी रमेश चन्नीथला यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते आढावा घेणार. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल CP राधाकृष्णन यांची ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं घेतली भेट. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे आणि अन्य नेत्यांची उपस्थिती. स्वाभिमान गमावल्याचं सोपं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंची उद्धव ठाकरेंवर टीका. आतापर्यंत मातोश्रीवर निर्णय व्हायचे, आता ठाकरेंनाही दिल्लीमध्ये जाऊन निर्णय घ्यावे लागतात. भाजपचे नेते रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर टीका. संसदेच्या वक्फ बोर्डामधील सुधारणांबाबत सरकारच्या विधेयकाची प्रत संसदेत सादर. मुस्लिम महिलांसोबतच बिगर मुस्लिमांनाही मिळणार वक्फ बोर्डात प्रतिनिधित्व. पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळेचा पुण्यामध्ये रोड शो. मोठ्या संख्येनं चाहते रोड शोमध्ये सहभागी. मायदेशी परतल्यानंतर पुण्यामध्ये त्याचा पहिला रोड शो. स्वप्नील कुसाळेनं घेतलं पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन. स्वप्नीलच्या हस्ते दगडूशेठची आरती. अमोल मिटकरींच्या वाहनावरती हल्ला प्रकरणी मनसेचे नेते कर्णबाळा दुंबळेंचा अटकपूर्व जामीन मंजूर. या प्रकरणी 17 आरोपींना अटक, आणखी 3 आरोपी फरार. अमळनेर ते विघनवाडी रेल्वे मार्गाची उद्या चाचणी. नगर-बीड परळी रेल्वे या मार्गावर 2 वर्षांपूर्वी अहमदनगर पासून ते सोलापूरवाडी दरम्यान चाचणी घेण्यात आलेली होती. मुंबई विद्यापीठ येथे पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांची गैरसोय. महिलांना पदपथावर, रेल्वे स्थानकांवर घालवावी लागते रात्र. फिरते स्वच्छतागृहही नसल्यानं शौचालयासाठी मोठी पायपीट.
पुणे शहरातील पुरानंतर झिकाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली। पुण्यामध्ये एकाच दिवसामध्ये झिकाच्या 7 रुग्णांची नोंद, यात 6 गर्भवती महिलांचा समावेश। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 6 महिन्यात आढळले डेंग्यूचे 217 रुग्ण। मात्र सध्या रुग्णसंख्या आटोक्यात असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयामध्ये 2 रुग्णांवर उपचार सुरू। पालघरच्या डहाणू तालुक्यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय। सूर्या नदीमधील लाकडी तराफा मागील आठवडाभरापासून बंद। भवाडी कोसेसरी परिसरामधील 8 ते 10 गावपाड्यांच्या विद्यार्थ्यांसह नागरिक ये जा करत होते। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या लिलावाप्रसंगी मनसे कार्यकर्ते आणि संचालकांमध्ये राडा। अध्यक्ष उपाध्यक्ष परस्पर लिलाव करत असल्याचा मनसेचा आरोप। भारताच्या हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकत भारताला 4थं पदक मिळवून दिलं। भारतानं स्पेनचा 2-1 असा केला पराभव। श्रीजेश, हरमनप्रीत विजयाचे शिल्पकार। ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघानं दुसऱ्यांदा पटकावलं कांस्य पदक। शेवटच्या सामन्याआधी गोलकीपर PR श्रीजेशची एक्सवर भावनिक पोस्ट। श्रीजेशनं भारतीयांचे मानले आभार। ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाच्या कांस्य पदक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी केला आनंद व्यक्त। हा असा विजय जो अनेक पिढ्या लक्षात ठेवतील, पंतप्रधान मोदींची एक्सवर पोस्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय हॉकी टीमशी साधला फोनवरून संवाद। सर्व खेळाडूंचं केलं अभिनंदन। बांगलादेशमध्ये अंतरिम सरकारचा शपथविधी संपन्न। मोहम्मद युनूस अंतरिम सरकारचे पंतप्रधान म्हणून घेतली शपथ। जुलै 2023च्या तुलनेमध्ये यंदा नोकऱ्यांच्या मागणीत 12% वाढ। फार्मा बायोटेकमध्ये 26%, FMCG मध्ये 26%, रिअल इस्टेटमध्ये 23% आणि AIML मध्ये 47% नोकऱ्या वाढल्या। नोकरी जॉब पीक इंडेक्सची माहिती। नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीकडून 70 अत्यावश्यक औषधं आणि 4 विशेष औषधांच्या किमतींमध्ये कपात। पेनकिलर, ताप, संसर्ग, डायरिया, मसल्स पेन, अँटीबायोटिक्स आणि मधुमेह, रक्तदाब आणि हृदयाशी निगडित आजारासाठी लागणारी औषधं स्वस्त। जपानमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। भूकंपानंतर सुनामीचा इशारा। दोन 2005 मध्ये आलेल्या सुपरहिट नो एंट्रीच्या सिक्वेलची तयारी सुरू। नो एंट्री 2 मध्ये वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अर्जुन कपूर दुहेरी भूमिकांमध्ये दिसणार। बोनी कपूर निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन करतोय अनीस बज्मी। लाहोर 1947 चित्रपटाच्या क्लायमॅक्सला ट्रेनचा मोठा ॲक्शन सिक्वेन्स। भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणाऱ्या ट्रेनवर होणार शूटिंग। आमिर खान द्वारा निर्मित, राजकुमार संतोषी द्वारा दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत। तेलुगू अभिनेता नागा चैतन्यनं अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत केला साखरपुडा। नागाच्या वडिलांनी नागार्जुन यांनी केले फोटो शेअर। नागानं 3 वर्षांपूर्वी समांथा ऋतू प्रभूपासून घेतला होता घटस्फोट। सलमान खान आणि माधुरी दीक्षित अभिनीत ऑल टाइम ब्लॉकबस्टर हम आपके है कौन उद्या पुन्हा रिलीज होणार। चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण होत असल्यानं राजश्रीचा चित्रपट पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।